मी डॉक्टर के पी वासनिक नवी दिल्लीवरून काही कामानिमित्ताने पुण्याला आलेलो आहे आणि आज डॉक्टर सिपाल सबनीस साहब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ललिता सबनीस यांचे 3 तासापासून आम्ही त्यांच्या सानिध्यात आहोत आणि त्यांचं जे साहित्य विश्व आणि त्यांना मिळालेल्या वेगवेगळ्या ट्रॉफीज, त्यांचे सन्मान चिन्ह हे पाहून मी खरोखर भारावून गेलो. पण हे सगळं जे साहित्य विश्व सरांनी जे तयार केलेलं आहे हे मॅडम ललिता सबनीस या मदतीशिवाय, या प्रेरणेशिवाय, यांची साथ मिळाल्याशिवाय हे शक्य झालं नसतं. म्हणून आपण यांच्याविषयी, त्यांचे जे सरांचे आतापर्यंत 76 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आणि जवळपास मोजले तर 500 ते 600 एवढे त्यांचे स्मृतिचिन्ह आहेत. वेगवेगळ्या संस्थांकडून, नामांकित संस्थांकडून स्मृतिचिन्ह, आणि ताईंनी हे सगळं व्यवस्थित जपून ठेवलेलं आहे सन्मानपूर्वक. तर आपण त्यांच्या या साहित्याविषयी आणि सरांना सन्मानचिन्ह मिळालेले आहेत, स्मृतिचिन्ह मिळाले आहेत, यांच्याविषयी त्यांच्या भावना काय आहेत थोडं त्यांच्याकडून जाणून घेऊ. प्रत्येक कार्यक्रमाला गेल्यावर स्मृतिचिन्ह वगैरे हे मिळतंच, पण सर आल्यावर सोफ्यावर किंवा खुर्चीवर असं ठेवतात. पण ते कुठे ठेवायचं, कसं नीट दिसेल, कुठे मावेल, ही सगळी ॲडजस्टमेंट करून आणि सर्व जाती धर्मामध्ये मिसळून आम्ही, म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक आम्हाला व्याख्यानाला बोलवतात. आमच्याकडे सर्व इतके अनेक प्रकारचे स्मृतिचिन्ह आहे. म्हणजे गौतम बुद्ध असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी आहेत, विवेकानंद आहेत, शिवाजी महाराज आहेत, अनेक आहेत. म्हणजे किती बोलावं तेवढं कमीच आहे. तर ते सगळं नीट ठेवायचं, त्याचं म्हणजे जपणूक करून मी ठेवते. त्याच्यावर वर्षातून मी 3-4 वेळा त्याला पुसत राहते आणि कसं छान दिसेल आणि ते कसं जपून ठेवता येईल याच्यावर मी जास्त भर देते. मला मानधनापेक्षाही स्मृतिचिन्ह जास्त महत्त्वाचे वाटतात आणि मी बहुतेक वेळा सरांबरोबर कार्यक्रमाला गेली तर मी आठवणीने सांगते, स्मृतिचिन्ह घेतलं का. तर त्यामुळे मला ते एक, म्हणजे मलाही एक आवड आहे आणि सरांचं सर्व जाती धर्मामध्ये मिसळून सर्व, म्हणजे माणुसकीचाच धर्म आम्ही पाळतो सगळ्यात मेन म्हणजे. आणि त्यांचं कार्य फार मोठं आहे. त्याच्यात थोडीफार म्हणजे पणतीचं काम मी करते आहे. ते सूर्याचं काम आहे त्यांचं, पण माझं एक छोटंसं पणतीचं काम आहे, तर ते मी माझ्या परीने करते आहे. धन्यवाद. फार छान बोललात आपण. आणि तुमच्या मदतीचं हे सर्व सरांचं कार्य हे अपूर्णच राहिलं असतं. सर आता 75व्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहेत आणि आपण सर्वांकडून सरांना एक सरांचं आयुष्य असं उदंड आयुष्य राहो, खूप आयुष्य त्यांना मिळो आणि अशी सेवा त्यांच्या हातून मिळत राहो आणि त्यांच्या सेवेला सदैव मॅडम ललिता सबनीस पण राहोत, अशी माझ्याकडून शुभेच्छा आहे. धन्यवाद.